तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मॉकड्रिल बाबत काय माहिती दिली आहे तीही आपण पाहूया। अचानक जर का युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीची सावधगिरी वापरल्या गेली पाहिजे आणि काय केलं पाहिजे ह्या संदर्भात आपली ही जी व्हीसी त्या ठिकाणी केंद्रासोबत चालू आहे माननीय मुख्य सचिवांच्या सोबत ती व्हीसी आटोपल्यानंतर तशा पद्धतीच्या एक्झॅक्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात जिथे आता त्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत जिथे शक्य आहे त्या ठिकाणी चालू आहे। आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मंत्रिपरिषदेची बैठक देखील होणार आहे। शक्यता आहे की त्याच्यामध्ये काही चर्चा MHAकडनं त्या ठिकाणी गाईडलाईन्स आलेल्या आहे। सध्या त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स व्हीसी त्या ठिकाणी चालू आहे। माननीय मुख्य सचिव आणि युनियन होम मिनिस्टर यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा चालू। दरम्यान 1971 मध्ये सुद्धा पाकिस्तानशी युद्धाचे ढग जमा झाल्यावर राज्यात मॉकड्रिल घेण्यात आलं होतं। तेव्हा शहरात सायरन वाजायचे, ब्लॅकआउटचा सराव केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात। एबीपी माझाच्या हाती 1971च्या वेळचे काही फोटो लागलेत। 1971 मध्ये जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल हा काळ्या कपड्यानं झाकून ठेवला होता। मॉकड्रिल बाबत आणि युद्ध सरावादरम्यान घ्यायच्या काळजी संदर्भात तेव्हा विविध वृत्तपत्रांनी बातम्या करत जनजागृती केली होती। लष्करानं आणि जिल्हा प्रशासनानं गावोगावी मॉकड्रिल घेत सरावही केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।